आणि आता बातमी आहे सोयाबीन खरेदीतल्या शासकीय घोळाची। केंद्रीय मंत्र्यांनी चुकीच्या वेळी केलेल्या ट्विटमुळे किती गोंधळ उडू शकतो याचा प्रत्यय सध्या राज्यातल्या शेतकऱ्यांना येतोय। यंदा सोयाबीनचं बंपर उत्पादन झालंय। सोयाबीन खरेदीची 6 फेब्रुवारीला मुदत संपली, पण त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती मुदतवाढ मिळेल याची। राज्यात गेल्या 5 दिवसांपासून याचीच चर्चा सुरू होती, पण जुन्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्याचं ट्विट केंद्रीय मंत्र्यांनी 20 ते 22 दिवसांनंतर केलं आणि राज्यभर गोंधळाला सुरुवात झाली। नेमकं काय घडलं आपण पाहूया। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ की नवा वाद? खरेदीला मुदतवाढ मिळाली आहे असं काही खरं नाही, त्यामुळं ही खरेदी बंद झाली आहे, ती बंद झालेली आहे। हमी भाव म्हणजे सुद्धा कमी भाव आहे। हमी भाव काही जास्त नाही आणि बरीचशी तफावत आहे। आता आमची एकच मागणी आहे की जे फरक आहे 1200-1300 रुपये प्लस आमचा जे खर्च झालाय पर डे आमच्या ट्रॅक्टरला 1000 रुपये खर्च होता, भाडं होतं त्याला, ती फरकाची रक्कम आमच्या खात्यात यावी। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली की नाही यावरून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या डोक्यात संभ्रमाचे ढग दाटलेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं, पण सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या पणन विभागानं अशी कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री सोयाबीन खरेदीची मुदतवाढ जाहीर करतात, पण याचा अध्यादेश राज्यातल्या पणन विभागापर्यंत पोहोचत नाही। केंद्रानं यावेळी हमीभाव केंद्रांना कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही। 12 जानेवारी त्यानंतर 6 फेब्रुवारी पर्यंतच मुदतवाढ जी देण्यात आली होती आणि त्याचाच प्रस्ताव आता केंद्रानं मंजूर केलाय। त्यामुळे प्रत्यक्षात हमीभाव केंद्रांना यावेळी कोणतीही मुदतवाढ मिळाली नाही। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जुन्या मुदतवाढीचा प्रस्ताव केवळ मंजूर केला, पण इकडे महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। त्याच्याबरोबर हा मार्चमध्ये कांद्याचा विषय येतो आणि म्हणून काही लाखो टनाची खरेदी आहे। ते सगळं कसं करायचं आपला त्याच्यामधला प्रयत्न आहे आणि त्या संदर्भातला पाठपुरावा चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला खरेदी करण्याचं नियोजन चालू आहे। जो सोयाबीनचा जो सुरुवातीचा जो खरेदीचा पिरियड दिलेला होता तो 90 दिवसाचा पिरियड असतो, म्हणजे 3 महिन्याचा पिरियड असतो। तो 15 ऑक्टोबर पासून ते 12 जानेवारीपर्यंतचा पिरियड होता। त्यानंतर शासनाने 31 जानेवारी आणि 6 फेब्रुवारीपर्यंत 2 टप्प्यामध्ये मुदत 24 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे 6 फेब्रुवारीपर्यंत। आणि हे सदरची जी मुदतवाढ आहे ती 6 फेब्रुवारीच्या आतलीच आहे, 6 फेब्रुवारीच्या नंतरची मुदतवाढ नाही आहे। शेतकऱ्यांना तर काय आव्हान असणार आहे तुमच्याकडनं? तरी शेतकऱ्यांनी याचा गैरसमज करून घेण्यात येऊ नये। केंद्रीय मंत्र्यांच्या या एका चुकीच्या पोस्टमुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारीला परत नेलेला सोयाबीन पुन्हा विक्रीसाठी आणला, पण मुदतवाढ मिळाली नसल्यानं सरकारच्या केंद्रावर खरेदी मात्र होत नव्हती। खरेदीला मुदतवाढ मिळाली आहे असं काही खरं नाही, त्यामुळं ही खरेदी बंद झाली आहे, ती बंदच झालेली आहे। शेतकऱ्याला आशा पल्लवी चालत्या काहीतरी आता खरेदी होईल, जे 10-10, 8-8 दिवस रांगा लावून शेतकऱ्यांची खरेदी न करताच मार्केटला यायची त्यांच्यावर वेळ आलती। ती कुठं तर दिलासादायक बातमी वाटली होती, पण ही फसवणुकी झालेली आहे, सगळी बातमी दिशाभूल करणारी। हमी भाव म्हणजे सुद्धा कमी भाव आहे। हमी भाव काही जास्त नाही आणि बरीचशी तफावत आहे, किमान 1000 रुपयाचा फरक आहे। आमचा उत्पादन खर्च एकरी 7 म्हणजे क्विंटलला 7 ते 8000 रुपये येतं, त्याप्रमाणे फरकाची रक्कम मिळावं। आता आमची एकच मागणी आहे की जे फरक आहे 1200-1300 रुपये प्लस आमचा जे खर्च झालाय पर डे आमच्या ट्रॅक्टरला 1000 रुपये खर्च होता, भाडं होतं त्याला, ती फरकाची रक्कम आमच्या खात्यात यावी। ऑक्टोबर पासून राज्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी चालली। सुरुवातीला बारदाना नसल्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदी रखडली होती। त्यानंतर केंद्रानं 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली। 31 जानेवारीनंतर पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेली। सोयाबीन खरेदीसाठी नाफेडकडून टोकन दिले गेले। 6 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खरेदीसाठीचे हे टोकन होते, पण हे टोकन ज्या शेतकऱ्यांना दिलं त्यांच्याही सोयाबीनची खरेदी झाली नाही। तारीख वाढवून द्यावी सरकारनं, आम्हाला चांगला भाव मिळेल। आमचे लेकर बाळाचा आता फिसा भरायचा, आता कुणाच्या घरी लगीन आहे, कार्य आहे, त्याला पैसा जमा करून आता हे काहीतरी जास्त भाव मिळाल्यावर त्याचं काहीतरी ही होऊन त्याचं कार्य पार पडेल अशी आमची अपेक्षा आहे।
5 दिवस झाला आम्ही इथं पाणी रांगा लावून आम्ही मोहरीत थोडंफार आम्ही करतोय. तरी पण आम्ही सहकार्य केलंय त्यांचं. हा, पण तरी पण आज लास्ट दिवस आहे. तरी पण आम्ही अजूनही आमची आशा आहे, घ्यावं अशी आमची आशा आहे की 12 वाजूना 2 वाजूना आमचे जेवढे आहे ते तेवढी पार तर हे करावं म्हणून आम्ही आशेने थांबलो इथं. आम्हाला मेसेज तर पाठवला आहे, पण त्यांनी मेसेज पाठवून जर घेत नसल्यावर मग त्याला आता काय आम्ही काय करू शकत नाही, शेतकरी का करणार आहे अशी त्यांची भावना आहे. मग मेसेज कशाला पाठवला आहे? मेसेज पाठवली तर घ्यायला पाहिजे ना, बाकीचे जाऊ द्या, मेसेज पाठवली तर घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1,12,13,848 क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी झाली. बऱ्याच ठिकाणी खरेदी केलेले सोयाबीन वेअर हाऊसला साठवलेच गेले नाहीत. सोयाबीननं भरलेल्या गाड्या अनेक ठिकाणी तशाच उभ्या आहेत. शेतकऱ्यांचं सोयाबीन गोदामात डिपॉझिट झाल्यानंतरच पैसे मिळणार आहेत. एक तर जो सरकारचा भाव आहे तो 4892 रुपये फार कमी आहे. प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च 7-7.5 रुपये आहे. किमान 7-7.5 रुपये भाव आम्हाला खाजगी बाजारात मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी सरकारनं जी पावलं उचलायला पाहिजे होती, DOC निर्यातीचा निर्णय घ्यायला पाहिजे तो घेतला नाही. त्याच्यामुळे ही वेळ आपल्यावर आलेली आहे. मग अशी वेळ आली तर आता ही सोयाबीन पूर्ण खरेदी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आता सोयाबीन खरेदी बंद असल्यामुळे 3,500 आम्हाला मार्केटमध्ये सोयाबीन विकावं लागतं अशी परिस्थिती आहे. लोकांनी ट्रॅक्टर भाड्याने आणलेले आहेत, बाकी वाहनं 8-8 दिवस झाले रांगेमध्ये लोक उभे आहेत. या सोयाबीनचं करायचं काय? केंद्र आणि राज्य सरकारच्या या सावळ्या गोंधळामुळे राजकीय वातावरणही तापलं. महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन करत मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही आनंदी होतो की आम्हाला कळलं की एक्सटेन्शन मिळालंय सोयाबीनसाठी. त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही खुश होतो. पण आज परत सगळ्या चॅनल्सवर बातमी अशी येते की तसं काही घडलेलं नाहीये. आम्ही तातडीने महाविकास आघाडीच्या वतीने आता शिवराजसिंग चव्हाणांची वेळ आता मागितलेली आणि तातडीने आम्ही सगळे एकत्र जाऊन त्यांना भेटणार. महाराष्ट्र सरकार कृषी बाबतीत का असं वागतंय हे समजत नाही. जो आपल्या काळ्या मातीशी इमान राखतो, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर झाला असेल तर तुमच्याच चॅनलवर सारखं दाखवलं जातं आणि भारतीय जनता पक्षातलेच नेते आणि सगळे सांगतात की कृषी मंत्रालयात महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालेला आहे. जवळपास 22,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी होणं बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी होणं बाकी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ द्यावी अशी विनंती मी स्वतः आम्ही सगळ्यांनी भेटून शिवराजसिंग चव्हाण साहेबांना केली होती आणि ती विनंती त्या ठिकाणी मान्य केली गेली नाही. आज लाखो शेतकरी त्यांचं सोयाबीन खरेदी व्हावं म्हणून प्रतीक्षेत आहेत. ह्या हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही हे सर्व आंदोलन करत आहोत. राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्रानं सलग 2 वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदतवाढ दिली. त्यानंतर सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पणन विभागानं केंद्र सरकारला पाठवला होता. केंद्र सरकारनं घातलेल्या या गोंधळावरून चिंतेत असलेला शेतकरी आता पुन्हा बेजार झालाय असंच म्हणावं लागेल. सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर.